महाबळेश्वर मिरजोळे विरुद्ध निविंद विजय चिपळूण दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकाला बाजूला असेल रत्नागिरी तालुक्यातील नावाजलेला संघ दूध महाबळेश्वर मिरजोळे तर त्यांच्या विरोधात असेल चिपळूण तालुक्यातील निविंद विजय चिपळूण आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली स्टारकास्ट प्लेयर आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. अमरसिंह कश्यप एक राष्ट्रीय स्तराचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये गोल्ड मेडलिस्ट पहिल्या सराईमध्ये इथे मात्र परशूट करण्याचा प्रयत्न आणि तिथे मात्र घेरला गेलाय. मैदानाच्या बाहेर जाता आपल्याला पाहायला मिळेल. यानंतर होणार सामना फर्स्ट कॉल रत्नदीप मिरजोळे महाकाली कुंभारली. रत्नदीप मिरजोळे महाकाली कुंभारली दोन्ही संघांना पहिला पुकार आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार व्हायचे. येस थँक्यू सर. प्रत्युत्तर दाखल असेल दुत्वाश्वर मिरजोळी संघाकडून जर्सी क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित पाडावे सेफ्रेट करून आपल्या मैदानावरती आणि आता मात्र मैदानावरती दाखल झालाय जर्सी क्रमांक 14 अमरसिंह कश्यप आपल्याला पाहायला मिळतोय. खेलो इंडिया युथ गेम्स गोल्ड मेडलिस्ट राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू तसेच आताच नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी मध्ये गोल्ड मेडलिस्ट असा हा राष्ट्रीय स्तरीयचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. येस तिसरी चढाई असेल डू ऑर डाय रेड खरा खेळ मारा तो मैदानाच्या बाहेरचा रस्ता तर अशा स्वरूपाची ही चढाई असं नाही. इथे मात्र डुबके लगावण्याचा प्रयत्न मिळालाय वरती झालेली झटापट परंतु इथे मात्र घेरला गेलाय. रायडर बाद होईल. एक गुण मिळतोय निविंद विजय चिपळूण संघाला. प्रत्युत्तर दाखल निविंद विजय चिपळूण संघाचा जर्सी क्रमांक 14 अमरसिंह कश्यप आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फ्रंट ब्लॉकला येतोय जाते लाजवाब 4 मिड लाईन क्रॉस केली आहे. किती मोठे कारण केले जातील 1 2 3 सुपर रेड आपल्याला पाहायला मिळते. बडा धमाका इथे करताना पाहायला मिळतोय. कामी राष्ट्रीय स्तरावरती खेळतो याचा नमुना इथे पेश करताना आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच त्याच्या समोर त्याच्या येस प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 14 आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल साहेबचा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळेल. 2-1-2 चे फील्ड इथे सजवली गेली आहे. जर्सी क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. श्रेयस पाडावे इथे मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय अमर. याआधी या चढाईमध्ये सुपर एटचा बिग ब्लास्ट आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला परंतु आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त टर्न कोणताही अँगल नव्हता. इथे मात्र आवश्यकता नव्हती. एक गुण मिळतोय निविंद विजय चिपळूण संघाला. आणि या सामन्यासाठी खुश खबर असेल एका चढाईमध्ये 4 गुण प्राप्त केले तर माजी समाज कल्याण सभापती रत्नागिरी जिल्हा यांच्याकडून परशुरामजी कदम यांच्याकडून 1000 रुपयाचा रोख पारितोषिक अजूनही अबाधित आहे. इथे मात्र लाजवाब डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला टीमवर्क निविंद विजय चिपळूण संघाचा 1 गुण मिळतोय. आता मात्र ऑलआउटच्या दिशेने दूध महाबळेश्वर मिरजोळी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्यातील सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये जिथे मात्र हल्ला बोलला गेलाय तो निविंद विजय चिपळूण संघाकडून थोडंसं बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळेल. दूध महाबळेश्वर मिरजोळी संघ पुन्हा एकदा नव्या उमेदीने खेळण्यासाठी सज्ज झालाय. थोडंसं गेम प्लॅन आखावा लागेल कारण का समोरच्या संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितच अनेक राष्ट्रीय राज्य खेळलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि महत्वाचा मोहरा अमरसिंह कश्यप इथे मात्र फ्रंट लॉक करण्याचा प्रयत्न चेन टॅकल मध्ये फसला नाहीये. 1 गुणांची कमाई करेल दूध महाबळेश्वर मिरजोळी संघासाठी. प्रत्युत्तर दाखल असेल निविंद विजय चिपळूण संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. 7चा डिफेन्स फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. दूध महाबळेश्वर मिरजोळी संघाचा सेपरेट करण्याचा मानस आपल्याला पाहायला मिळतोय. रेड व्हॅलेट केली जाते. मिड लाईन वरती जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे केला जातोय. दूध महाबळेश्वर मिरजोळी संघ इथे मात्र कोणता खेळाडू त्यांच्यासाठी दारावर बने जर्सी क्रमांक 2 चढाईसाठी गेलाय. श्रेयस रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र जर्सी क्रमांक 14 अमर राईट कॉर्नरची भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलराऊंडर खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानावरती एक राष्ट्रीय दर्जाचा खेळाडू आहे. खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये नॅशनल लेवलला गोल्ड मेडलिस्ट ठरलाय. किशोर गट नॅशनल देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. सब ज्युनियर नॅशनल अनेक मोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्या आहेत आणि तो मात्र आता पाली नगरीमध्ये इथे दाखल झालाय. जर्सी क्रमांक 10 चढाईसाठी दाखल होईल.
विनय आपल्याला पाहायला मिळेल. निविंद विजय चिपळूण संघाचा हा लेफ्ट कॉर्नरनी चढायला सुरुवात करेल. फुलाव साधूत मशूर मिरचोळी संघाचा इथे मात्र अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न डबल माइंडेड होताना आपल्याला पाहायला मिळालाय. जर्सी क्रमांक 13 रोशन लोंढे मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. दूध ऑफिसर मिरजोळी संघाचा जर्सी क्रमांक 2 चढाईसाठी दाखल होत असताना रोहित पाडावे याच्या माध्यमातून अजूनही आपल्याला पॉइंट पाहायला मिळाले नाही. एक महत्वाचा मोर आहे दूध ऑफिसर मिरजोळी संघाचा. पण पुन्हा एकदा रेडिंग मावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहित. फुल डिफेन्स विजय चिपळूण संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब कामगिरी त्यांच्या माध्यमातून इथे या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. वारंवार इथे हल्ला चढवताना आपल्याला पाहायला मिळाले. ते दूध भविष्य मिरजोळी संघावरती चिपळूण तालुक्यातील एक नामाजलेला संघ आहे तो विजय चिपळूण संघ. निश्चितच दूध भविष्य मिरजोळी संघाला इथे मात्र कडवी टक्कर देताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र जर्सी क्रमांक 5 खाली चढाई आपल्याला पाहायला मिळेल. रेड व्हॅलिड करून निश्चितच आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परतलाय. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 2 रोहित पाडवे याच्यासाठी तिसरी चढाई असेल. डू ऑर डाय रेड करा किंवा मरा तो मैदानाच्या बाहेरचा रस्ता अशा स्वरूपाची चढाई असताना इथे मात्र सिंगल हँडलनी टॅकल करण्याचा प्रयत्न असफल ठरलाय. मिडलँडवरती स्वतःला झोकून दिलाय. जबरदस्त टर्न त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि एक गुण मिळतोय तो धुतवा किशोर मिरजोळी संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 10 विनायक आपल्याला पाहायला मिळेल. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चढाई आणि इथे मात्र फ्रंट ब्लॉकला आपल्याला पाहायला मिळतोय. एक लाजरवाणी डायकायला जर्सी क्रमांक 3 याच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले. सुचित पाडावे होतात इथे. इथे मात्र पुन्हा एकदा दोन्ही संघाचे संघ प्रशिक्षक आपल्याला मार्गदर्शन करताना पाहायला मिळाले आणि धुतोपेश्वर मिरजोळी संघ इथे मात्र कोणता गेम प्लॅन अखेर तो निविंद विजय चिपळूण संघासमवेत आपल्याला पाहायला मिळतोय. 7चा डिफेन्स आपल्याला फुल हाऊस पाहायला मिळते. निविंद विजय चिपळूण संघाचं 2-1-2ची फील्ड इथे सजवली गेली आहे. लाजवाब खेळ निविंद विजय चिपळूण संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफूट उलटे ढकलून दिलाय. दूध ऑफिसर मिरजोळी संघाला कोणताही चान्स दिला गेला नाही. परशूट करण्याचा प्रयत्न जर्सी क्रमांक 9 आपल्याला पाहायला मिळतोय. ओम शिर्के हा देखील किशोरगड नॅशनल स्तरीय खेळाला हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 9 निविंद विजय चिपळूण संघाचा. प्रत्युत्तर दाखल आपल्याला पाहायला मिळेल दूध ऑफिसर मिरजोळी संघाचा. जर्सी क्रमांक 2 रोहित पाडावे आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार त्याच्या माध्यमातून चढाया जरूर केल्या गेल्या परंतु असफल ठरतोय. वारंवार निविंद विजय चिपळूण संघाचा डिफेन्स मध्ये चमकदार कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचा प्रभाव मात्र रोहित पाडावेवरती पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. असफल चढाया त्याच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. इथे मात्र कमबॅक कोण करून देईल दूध ऑफिसर मिरजोळी संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 10 विनायक आपल्याला पाहायला मिळतोय. निमित्त चिपळूण संघाचा हा बेस्ट रायडर आपल्याला पाहायला मिळेल. 7च्या डिफेन्स मध्ये खेळताना लेफ्ट कॉर्नर वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलवरती चढाई करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून जबरदस्त अँगल होल्ड आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 13 रोशन लोंढेच्या माध्यमातून केला गेलेला हा सक्सेसफुल टॅकल आपल्याला पाहायला मिळालाय. एक गुण मिळतोय दूध ऑफिसर मिरजोळी संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 2 रोहित पाडावे तिसऱ्या चढाईसाठी. डू ऑर डाय रेड आहे इथे मात्र पॉइंट शिवाय पर्याय नाही. 7चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. बोनस गुण ऑन असेल बोनस गुण किंवा टच पॉईंट इथे पॉइंट घ्यावा लागेल. आता मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि इथे मात्र लाजवाब किक आपल्याला पाहायला मिळाली आहे. जर्सी क्रमांक 10 वरती अटॅक केला. विनायक मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र जर्सी क्रमांक 14 अमरसिंह कश्यप चढाईसाठी दाखल झालाय. मिडल कव्हर वरती आणि लाजवाब हँडटच आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतःला मागे खेचू शकला नाहीये. एक मोरा गारद होईल गुण मिळतोय निविंद विजय चिपळूण संघाला. जर्सी क्रमांक 3 इथे मात्र मैदानाच्या बाहेर सुजित पाडावे वारंवार अमरसिंह कश्यपचा शिकार बनताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं ऍक्टिव्ह होणं गरजेचं असेल. सुजित याला मिडल कव्हर वरती वारंवार बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय परंतु प्रत्युत्तर दाखल असेल दूध ऑफिसर मिरजोळी संघाकडून. जर्सी क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. 7चा डिफेन्स निविंद विजय चिपळूण संघाचा. जर्सी क्रमांक 14 अमर चढाईसाठी दाखल झालाय. आपल्या संघासाठी चढाई करत असताना अजूनपर्यंत 100% सक्सेसफुल टॅक रेट त्याचा आपल्याला पाहायला मिळालाय. अजूनही बाद करू शकला नाहीये तो दूध ऑफिसर मिरजोळी संघ. अमरसिंह कश्यप याला बोनस गुण घेण्याचा प्रयत्न लेफ्ट इन वरती खोलवरती जाऊन बोनस गुण घेण्याचा प्रयत्न परंतु समीकरण मात्र जुळलंय का.
येस कोणताही गुण नाहीये. सेफ रेड आपल्याला पाहायला मिळते. रोहित चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळेल दूध ऑफिसर मिरजोळी संघाचा जर्सी क्रमांक 2. इथे मात्र जर्सी क्रमांक 9 टॅकल करण्याचा प्रयत्न डबल माइंडेड परंतु स्वतःला सावरलाय. आपल्या पोझिशन वरती पुन्हा एकदा येताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओम शिर्के इथे मात्र जबरदस्त रेड आपल्याला पाहायला मिळतोय. 2 गुण मिळतात दूध ऑफिसर मिरजोळी संघाला. प्रत्युत्तर दाखवायला निविंद विकेची पळून संघाकडून जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतोय. विनायक 7 डिफेन्स मध्ये खेळत असताना इथे मात्र लेफ्ट कॉर्नर दिशेने चढाईला सुरुवात करेल. फ्रंट ब्लॉक करण्याचा प्रयत्न लाजवाब डुंगी आपल्याला पाहायला मिळते. मिडलर मध्ये झालेली झटापट किती बोलेगारत केली जातील पंचांच्या माध्यमातून निर्णयात येतोय. 2 गुणांची कमाई केली जाते निविंद विजय चिपळूण संघाकडून. प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक 2 रोहित पाडावी चढाईसाठी दाखल झालाय. एका वेळी वाटलं होतं की विनायक घेरला जाईल परंतु स्वतःची चालाकी दाखवल्याने मिडलर क्रॉस केली आणि 2 गुणांची कमाई करतोय. रोहित चढाईसाठी रेडिंग मारुती आपल्याला पाहायला मिळतोय. दूध ऑफिसर मिरजोळी संघाचा मेन रायडर म्हणून त्याला पाहिलं जातं असा हा रोहित चढाईसाठी दाखल झालाय. 7च्या डिफेन्स मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. येस खाली चढाई आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चिपळूण संघाकडून विनायक चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 5चा डिफेन्स असेल जर्सी क्रमांक 13 लेफ्ट कॉर्नर आपल्याला पाहायला मिळतो तो रोशन. याच्यावरती देखील आपल्या संघाचे पत्र असेल. इथे मात्र जबरदस्त हँडल लाजवाब डाय पंचांच्या माध्यमातून काय निर्णय येतोय. अतिशय तीक्ष्ण पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच राईट कॉर्नर वरती लाजवाब हँडल आतमध्ये घुसून मारलेला पाहायला मिळाला परंतु त्यानंतर डॅश करण्यासाठी एक डिफेंडर गेला आणि स्वतःला मिडलर वरती झोकून दिलाय. मारला नाही 2 पॉइंट आहेत. 2 गुणांची कमाई करतोय. लाजवाब रेड आपल्याला पाहायला मिळाले. 2 गुण मिळतील निविंद विजय चिपळूण संघाला. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. रोहित चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र दूध ऑफिसर मिरजोळी संघ थोडासा अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहितला इथे मात्र कमाल करावी लागेल. 7चा डिफेन्स फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळतोय तो निविंद विजय चिपळूण संघाचा. रोहित कडून फारसे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. परशूट करण्याचा प्रयत्न इथे मात्र बॅक होल्डर मिडलर वरती वेळी जर सपोर्ट आला असता रोशनचा तर निश्चितच टॅकल सक्सेसफुल ठरला असता परंतु इथे मात्र सुपर टॅकलच्या स्वरूपात 2 गुण मिळत आहेत निविंद विजय चिपळूण संघाला. आता मात्र शेवटचा मोहरा 3री चढाई इथे मात्र धोका वाढलाय. अंतिम मोहरा आहे दूध ऑफिसर मिरजोळी संघाचा रोहित आणि 3री चढाई आहे. पॉइंट घ्यावा लागेल होता मैदानाच्या बाहेर. ऑलआउटचा धक्का आपल्या संघासाठी. इथे मात्र जोरदार डॅश अमरसिंह कशावेच्या माध्यमातून लेफ्ट इन कडून स्वतः आला आणि इथे मात्र रायडरला मैदानाच्या बाहेर ढकलण्यात यश आलंय. ऑलआउटच्या स्वरूपात 3 गुण मिळत आहेत निविंद विजय चिपळूण संघाला. यस सामना पुन्हा एकदा ऑन झालाय. जर्सी क्रमांक 10 विनायक आपल्याला पाहायला मिळतोय. 7चा डिफेन्स दूध ऑफिसर मिरजोळी संघाचा. फर्स्ट हाफ मध्येच काही मिनिटांमध्येच पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ऑल आउट होताना पाहायला मिळतोय दूध ऑफिसर मिरजोळी संघ. पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज झालाय. कमबॅक करावा लागेल. जर्सी क्रमांक 10 निश्चितच एकदम संत गतीची चढाई त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. चांगले बरदार लीड त्यांच्या माध्यमातून निविंदाच्या चिपळूण संघाकडे आणि इथे मात्र दूध ऑफिसर मिरजोळी संघाला आवश्यक असेल वारंवार पॉईंट स्कोर करावे लागतील. जर्सी क्रमांक 2 रोहित आजच्या दिवसामध्ये थोडासा शांत पाहायला मिळालाय. त्यांना थोडेसे प्रयत्न करावे लागतील आपल्या संघाला जर इथे या सामन्यामध्ये टिकून ठेवायचं असेल. रोहित याच्यावरती जबाबदारी असेल आपल्या संघासाठी पॉईंट स्कोर करण्याची. जर्सी क्रमांक 18 राईट कॉर्नरला विजय साखरकर आपल्याला पाहायला मिळतोय. कुमार जिल्हा 2020 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. आता मात्र जर्सी क्रमांक 5 मयूर कदम चढाईसाठी दाखल झालाय. 7च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना राईट कॉर्नरच्या दिशेने अगदी सेफ रेड आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करत नाहीये. रेड व्हॅलेट करून जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न आपल्या चढाईमधील 30 पैकी 27 ते 28 सेकंद खर्च पाडण्याचा प्रयत्न केला जातोय आता निविंद विजय चिपळूण संघाकडून. आणि निश्चितच थर्ड वरती खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो चिपळूण संघाचा.
या इथे मात्र फ्रंट ब्लॉकला येतोय नजर आणि दुर्घटना घटी जर्सी क्रमांक 9 माध्यमातून केला गेलेला हा टॅकल आपल्याला पाहायला मिळालाय. ओम शिर्के रायडर जाईल मैदानाच्या बाहेर. तिसरी चढाई असेल निमित्त विजय चिपळूण संघासाठी. जर्सी क्रमांक 10 विनायक याच्या वरती विश्वास दाखवलाय. 6चा डिफेन्स असेल. बोनस गुण आणि इथे मात्र लाजवाब किक आपल्याला पाहायला मिळालं रोशन लोंढे याच्यावरती लेफ्ट कॉर्नर वरती जबरदस्त बॅक किक आणि रोशन मैदानाच्या बाहेर एक गुण मिळतोय निमित्त विजय चिपळूण संघाला. प्रत्युत्तर दाखल असेल दूधपापेश्वर मिरजोळी संघाकडून. जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतोय. 7च्या डिफेन्स मध्ये असताना इथे मात्र लेफ्ट कॉर्नर टू राईट कॉर्नर इथे रेड करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे केला जातोय. रोहन पाडावे सेफ रेड आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान मध्यंतरासाठी खेळ थांबवला गेलाय आणि गुणफलक असेल दूधपापेश्वर मिरजोळी संघ 7 गुण. हॅलो निमित्त विजय चिपळूण संघ 23 गुण. सामना सेकंड कॉल रत्नादीप मिरजोळे महाकाली कुंभारली. दरम्यान पुन्हा एकदा मॅच ऑन झाली आहे. निमित्त विजय चिपळूण संघ 23 गुणांवरती असताना दूधपापेश्वर मिरजोळी संघ 7 गुणांवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बरगस आघाडी निमित्त विजय चिपळूण संघाकडे आपल्याला पाहायला मिळते. जर्सी क्रमांक 14 अमरसिंह कश्यप रेडिंग साठी दाखल झालाय 5 मोरे मैदानावरती आणि इथे आता मात्र वेळेचा अवलंब केला जाईल. निमित्त विजय चिपळूण संघाकडून तिसऱ्या चढाईवरती प्रयत्न करण्याचा गेम प्लॅन आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे मात्र प्रयत्न करायचे ते दूधपापेश्वर मिरजोळी संघाला. प्रयत्न चालू ठेवावे लागतील या सामन्यावरती. आपल्याला जर पकड बनवायची असेल निश्चितच आपला चांगला खेळ या मैदानावरती सादर करावा लागेल. जर्सी क्रमांक 5 चढाईसाठी दाखल झालाय. संकल्प पाडावे आपल्याला पाहायला मिळतोय दूधपापेश्वर मिरजोळी संघाचा. 7 मोरे मैदानावरती इथे मात्र मेंढ्यांवरती इथे मात्र गोलवरती घुसून जबरदस्त किक आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि बाद केलंय कोणाला. अमरसिंह कश्यप मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गुण मिळतोय दूधपापेश्वर मिरजोळी संघाला. महत्वाचा मोहरा इथे मात्र सेकंड हाफच्या सुरुवातीला मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालं. याचा ऍडव्हान्टेज घेतला जाईल का दूधपापेश्वर मिरजोळी संघाकडून. अमरसिंह कश्यप जेवढा वेळ मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळेल तितकीच दूधपापेश्वर मिरजोळी संघाला संधी असेल या सामन्यामध्ये कमबॅक करण्याची. एक महत्वाचा बोर आहे निमित्त विजय चिपळूण संघाचा आणि तो आता मात्र मैदानाच्या बाहेर एक बोनस गुण मिळतोय निमित्त विजय चिपळूण संघाला. जर्सी क्रमांक 2 चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळेल रोहित पाडावे याच्याकडून. अजूनही पॉइंट आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. फर्स्ट हाफ मध्ये शांत पाहायला मिळाला परंतु आता एक महत्वाचा मोहरा दूधपापेश्वर मिरजोळी संघाचा. सेकंड हाफ मध्ये कोणत्या पद्धतीचा खेळ ते प्रदर्शित करेल या मैदानावरती. थोडासा कॉन्फिडन्स लो आपल्याला पाहायला मिळालाय सुरुवातीपासूनच. रोहित याचा प्रत्युत्तर दाखल असेल. जर्सी क्रमांक 10 विनायक आपल्याला पाहायला मिळतोय. निमित्त विजय चिपळूण संघाचा हा भारतार शर्यतीशी लाभलेला चढाईपुट आपल्याला पाहायला मिळेल. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चढाईला सुरुवात करून इथे मात्र मिडल कव्हर वरती अटॅक करण्याचे वारंवार प्रयत्न त्याच्या माध्यमातून केले जातात आणि त्यानंतर मात्र स्वतःला मिडलाईन वरती झोपून देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून प्रत्येक चढाईवरती करण्याचा असतो. परंतु आता मात्र संयमी खेळ निमित्त विजय चिपळूण संघाच्या रायडर कडून आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या चढाईवरती प्रयत्न करण्याचा मानस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. खाली या चढाई सेपरेट आपल्याला पाहायला मिळेल. रोहित पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय. आपल्या संघासाठी वारंवार चढाई करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. फ्रंट ब्लॉकला येतो डबल माइंडेड झालाय. जर्सी क्रमांक 9 मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल तो ओम शिर्के. राईट कॉर्नर एकदा इथे मात्र डबल माइंडेड झाला. टॅकल करण्याचा प्रयत्न होता परंतु रायडर स्वतःच्या कोर्टमध्ये जात असताना इथे मात्र मिडलाईनच्या जवळ टॅकल करण्याचा प्रयत्न होता आणि त्याला टच करून मात्र आपल्या संघासाठी एक गुण मिळवला. इथे मात्र जर्सी क्रमांक 3 सुमित पाडवेच्या माध्यमातून आपल्याला डॅश पाहायला मिळतोय. एक गुण मिळतोय दूधपापेश्वर मिरजोळी संघ. मी निश्चितच मगाशी सांगितलं होतं अमरसिंह कश्यप मैदानाच्या बाहेर जेव्हा आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा दूधपापेश्वर मिरजोळी संघ कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि ते चित्र इथं काढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मात्र 4 मोरे निमित्त विजय चिपळूण संघ क्रीडांगणावरती. रोहित बॅक शूट आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब टॅकल चांगलं सांगे प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल हँडेड केलेला टॅकल आणि त्यानंतर मात्र चांगला टीम सपोर्ट आपल्याला पाहायला मिळाला आणि एकूण मिळतोय तो निमित्त विजय चिपळूण संघाला आणि अमरसिंह कश्यप मैदानावरती दाखल झालाय पुन्हा एकदा.
यस मॅच ऑन झाले पुन्हा एकदा. अमरसिंह कश्यप चढाईसाठी दाखल झालाय. जर्सी क्रमांक 14 पंचांची वाद घालायचं नाहीये. अतिशय तीक्ष्ण पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. योग्य ते निर्णय त्यांच्या माध्यमातून दिला जाईल. दोन्ही संघाने त्याचा सन्मान राखायचा आहे. इथे मात्र थर्ड रेडवरती खेळण्याचा प्रयत्न निमित्त विजय चिपळूण संघाचा. प्रत्युत्तर दाखल असेल दूत ऑफिसर मिरजोळी संघाकडून. जर्सी क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतोय. 5 वर मैदानावरती निमित्त विजय चिपळूण संघाच्या 2-1-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे. जर्सी क्रमांक 15 लेफ्ट कॉर्नरला आपल्याला पाहायला मिळेल. रुशांत शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या जोडीला विनायक असेल. खोलवरती चाललेला डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पॉईंट करायचा प्रयत्न पण तो असफल ठरलाय. खाली आज चढाई आपल्याला पाहायला मिळते. विनायक पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झालाय. जर्सी क्रमांक 10 निविंद विजय चिपळूण संघाचा बेस्ट रायडर आपल्याला पाहायला मिळतोय. 6च्या डिफेन्स मध्ये खेळत असताना 2-2-2 ची फील्ड इथे सजवली गेली आहे. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने आपल्याला चढाई पाहायला मिळते. अतिशय संतगतीने चाललेला खेळ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय. एक बरबका आघाडी निविंद विजय चिपळूण संघाकडे आणि कोणत्याही स्वरूपाचा धोका न पत्करता 2 सलग चढाया असफल करायच्या आणि नंतर तिसऱ्या चढाईवरती डू ऑर डाय साठी पॉईंट करण्याचा प्रयत्न निविंद विजय चिपळूण संघाकडून करताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चढाईसाठी दाखल झालाय. रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप म्हणजे निश्चितच निविंद विजय चिपळूण संघाची तिसरी चढाई आपल्याला पाहायला मिळते. विनायक तिसऱ्या चढाईवरती आपल्याला पाहायला मिळेल. निविंद विजय चिपळूण संघाचा बेस्ट रायडर 6च्या डिफेन्स मध्ये बोनस गुण असेल. बोनस गुण किंवा टच मध्ये पॉईंट घ्यावा लागला तो मैदानाच्या बाहेर. जर्सी क्रमांक 3 याच्यावरती स्लाइडिंग करून टोटच मारण्याचा प्रयत्न, रॅपिडली शूट करण्याचा प्रयत्न, लाजवाब जाम त्याच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता प्रयत्न त्याच्या माध्यमातून करताना आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी क्रमांक 3 पुन्हा एकदा चूक करताना पाहायला मिळते. सुमित पाडावे कोणताही अँगल नव्हता. मिडलर वरती जात असताना इथे मात्र डॅश करण्याचा प्रयत्न आणि बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 गुण मिळतोय निविंद विजय चिपळूण संघाला. प्रत्युत्तर दाखल तिसरी चढाई जर्सी क्रमांक 5 याच्यासाठी संकल्प पाडावे आलाय. दूत ऑफिसर मिरजोळी संघाचा डू ऑर डाय रेड आहे. इथे पॉईंट घेतल्याशिवाय पर्याय नाही. 7चा डिफेन्स बोनस गुण असेल. इथे कोणत्या स्वरूपाचा पॉईंट संकल्पाच्या माध्यमातून जमा मारण्याचा प्रयत्न करतो. जर्सी क्रमांक 9 ओम शिर्के तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. राईट कॉर्नरच्या पोझिशन मध्ये इथे मात्र चेन टॅकल करताना आपल्याला पाहायला मिळाला आणि 1 गुण मिळतोय तो निविंद विजय चिपळूण संघाला. जर्सी क्रमांक 14 अमरसिंह कश्यप पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल आपल्याला पाहायला मिळतोय. 4च्या डिफेन्स मध्ये आपल्या चढाईमधील 27 ते 28 सेकंद इथे खर्ची पडताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर निविंद विजय चिपळूण संघ 27 गुणांवरती आणि दूत ऑफिसर मिरजोळी संघ 10 गुणांवरती पाहायला मिळतोय. तब्बल 17 गुणांची आघाडी आपल्याला पाहायला मिळेल ती निविंद विजय चिपळूण संघाकडे. आणि आघाडी जर मोडून काढायची असेल तर निश्चितच मल्टिपल रेड्स आपल्याला पाहायला करावे लागतील त्या दूत ऑफिसर मिरजोळी संघाला. परंतु इथे मात्र वारंवार निविंद विजय चिपळूण संघ सलग 2 चढाया निश्चितच असफल करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त वेळ काढण्याचा या सामन्यामध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4चा डिफेन्स कोणत्याही स्वरूपाचा धोका पत्करत नाहीये. मिड लाईन वरती येऊन उभा राहिलाय. रेड व्हॅलेट करतोय. टाइम काउंटर वरती नजर देताना आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप येताना पाहायला मिळतोय. परंतु जर्सी क्रमांक 10 दूत ऑफिसर मिरजोळी संघाचा रोहन बाडावे रेड व्हॅलेट करून आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप परत नाही. इथे मात्र गेम प्लॅन आपल्याला पाहायला मिळतोय. दूत ऑफिसर मिरजोळी संघाचा डिफेन्स वरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. रायडर सफल ठरलेत पण तो डिफेन्स मध्ये इथे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालंय. आणि तिसरी चढाईसाठी विनायक आपल्याला पाहायला मिळतोय. निविंद विजय चिपळूण संघाचा विनायक आताशाही इथे मात्र रायडर मैदानाच्या बाहेर लाजवाब डॅश जर्सी क्रमांक 13 याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. रोशन लोंढे थोडीशी नजर अडली होती आणि त्याचाच फायदा इथे आपल्याला घेताना पाहायला मिळाला. तो रोशन 1 गुण मिळतोय. निविंद विजय जर्सी क्रमांक 2 चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 7चा डिफेन्स निविंद विजय चिपळूण संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. अमरसिंह कश्यप पुन्हा एकदा
ओम शिर्के आपल्याला पाहायला मिळाला इथे टॅकल करत असताना. जर्सी क्रमांक 2 रोहित याला मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुधोपेश्वर मिरजोळी संघाचा एक महत्वाचा मोहरा. आता मात्र सुपर टॅकलची सुवर्ण संधी असेल ती दुधोपेश्वर मिरजोळी संघाला. अंबर चढाईसाठी दाखल झालाय जर्सी क्रमांक 14. रेड बँडेड करून निश्चितच इथे मात्र टाइम काउंटरवरती नजर आपल्याला पाहायला मिळते. जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे केला जातोय. येस खाली चढाई पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 10 याच्या माध्यमातून. रोहन आपल्याला पाहायला मिळतोय दुधापेक्षा मिरचोळी संघाचा. 7च्या डिफेन्स मध्ये रेड विलेट करून आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप करत आहे. डिफेन्सिव्ह मोड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय दूध बापेश्वर मिरचोळी संघ. जर्सी क्रमांक 5 चढाईसाठी दाखल होत असताना मयूर कदम निविंदवीची चिपळूण संघाचा चढाईपट्टू आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर टॅकलची संधी आहे परंतु रायडर देखील तितकाच तरबेज आपल्याला पाहायला मिळतोय. कोणताही दुखापत करत नाहीये. जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न आपल्याला करताना पाहायला मिळतोय तो निविंदवीचे चिपळूण संघ. या सामन्यावरती जबरदस्त पकड बनवताना आपल्याला पाहायला मिळालाय. सुरुवातीपासूनच डॉमिनेट केलं या सामन्यामध्ये. आणि प्रेक्षकांना विनंती आहे व्यासपीठाच्या राईट साईडला जी गॅलरी आहे ती महिलांसाठी राखीव असेल. कृपया तिथे जर कोण पुरुष प्रेक्षक असं नसतं असतील त्यांना विनंती आहे आपण समोरच्या किंवा लेफ्ट साईडच्या गॅलरीमध्ये बसायचं आहे. तिसरी चढाई असेल विनायक थर्ड स्पेशलिस्ट निविंदवीचे चिपळूण संघाचा. आतापर्यंत जेवढे थर्ड रेड केल्या त्याच्यामध्ये लाजवाब जॉब जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. रास्तों में खड्डे खड्डों में रास्ते नहीं और डर के नहीं घुस के मारते विनायक आपल्याला पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 10 लाजवाब रेड आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अगदी 5 मिनिटे या सामन्यामध्ये शिल्लक असताना तिसरी चढाई जर्सी क्रमांक 10 आपल्याला पाहायला मिळतोय. औपचारिकता या सामन्यामध्ये इथे मात्र टॅकल करण्याचा प्रयत्न. एक गुण मिळतोय निमित्त विजय चिपळूण संघाला. अंतिम 5 ते 4 मिनिटे शिल्लक असताना या सामन्यावरती मजबूत पकड आपल्याला पाहायला मिळते ती निमित्त विजय चिपळूण संघाची. अमर आपल्याला पाहायला मिळेल जर्सी क्रमांक 14. सामन्यावरती सुरुवातीपासून डॉमिनेशन आपल्याला पाहायला मिळालं निमित्त विजय चिपळूण संघाचं. लाजवाब खेळ त्यांच्या माध्यमातून इथे सादर करत असताना दूध बापेश्वर मिरजोळी संघ परंतु थोडासा डगमगताना आपल्याला पाहायला मिळाला. सामना संपण्यासाठी अंतिम 4 मिनिटे शिल्लक असताना जर्सी क्रमांक 4 चढाईसाठी दाखल झाले आहेत दूध बापेश्वर मिरजोळी संघाचा श्रेयस पाडावे. 7चा डिफेन्स फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे निमित्त विजय चिपळूण संघाचं. 2-1-2-2 ची फील्ड इथे सजवताना निमित्त विजय चिपळूण खाली चढाई रेड विलेट करून आपल्या क्रीडांगणावरती सुखरूप. दरम्यान टाइम ऑफ घेतल्यामध्ये तिसरा सामना रत्नदीप पाटीलवाडी विरुद्ध महाकाली कुंभारली. थर्ड अँड फायनल गोल आपण खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे. रत्नदीप पाटीलवाडी विरुद्ध महाकाली कुंभारली आपण मैदानाच्या दिशेने यायचं आहे. अंतिम 5 मिनिटे शिल्लक या सामन्यासाठी. हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. जर्सी क्रमांक 2 रोहित चढाईसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 7चा डिफेन्स. डिफेन्स मध्ये 2-1-2 ची फील्ड आपल्याला पाहायला मिळते. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न लेझी फुटबॉल आपल्याला पाहायला मिळाला. सामना संपण्यासाठी अंतिम 3 मिनिटे शिल्लक. या सामन्यानंतर होणारा आजच्या रचितीमधील तिसरा सामना रत्नदीप पाटीलवाडी मिरजोळे विरुद्ध महाकाली कुंभारली. थर्ड अँड फायनल कॉल आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आपले संघ मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करा. एक मोरगारत होईल. 1 गुण मिळतोय निमित्त विजय चिपळूण संघाला. तिसरी चढाई असेल जर्सी क्रमांक 4 याच्यासाठी डू ऑर डाय रेड. पॉईंट शिवाय पर्याय नसणार आहे. इथे मात्र पॉईंट घ्यावा लागेल. फ्रंट ब्लॉकला येतोय जर्सी क्रमांक 12 आणि जर्सी क्रमांक 14 मिलरवरती चाललेली जागा पण आणि इथे मात्र जाता जाता एक सुखद धक्का देताना आपल्याला पाहायला मिळतोय तो जर्सी क्रमांक 4 सुपर रेड आपल्याला पाहायला मिळाली आहे. याच पद्धतीचा खेळ निश्चितच सुरुवातीपासून होणं गरजेचं होतं ते दुधोपेश्वर मिरजोळी संघाला. परंतु जाता जाता इथे मात्र एक आपल्या संघासाठी गोड आठवण त्याला पाहायला मिळालाय तो जर्सी क्रमांक 4. 3 मोरे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा जबरदस्त टॅकल दुधोपेश्वर मिरजोळी संघाचा.
सामना संपण्यासाठी अंतिम 2 मिनिटे शिल्लक. जर्सी क्रमांक 4 पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल झाला. या आधीच्या चढाईमध्ये निश्चितच सुपर टॅकलचा नमुना त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि आता मात्र सुपर टॅकल सिच्युएशन मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. किक मारण्याचा प्रयत्न आणि या चढाई सेफ आपल्याला पाहायला मिळाले. जर्सी क्रमांक 2 7चा डिफेन्स आपल्याला पाहायला मिळतोय मिरजोळी संघाचा. रेड वॅलेट करून जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न. सामना संपण्यासाठी शेवटचे 1 मिनिट शिल्लक. या सामन्यात होणारा आजच्या रचनेमधील तिसरा सामना रत्नदीप पाटील वडील मिरजोळे विरुद्ध महाकाली कुंभारली. दोन्ही संघांना विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हायचे. संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आपले संघ मैदानाच्या दिशेने मार्गस्थ करा. अंतिम 1 मिनिट शिल्लक आहे. सामन्याला उशीर झालाय. आपण त्वरा करायची आणि मैदानाच्या दिशेने यायचंय. रत्नदीप पाटील वडी विरुद्ध महाकाली कुंभारले दोन्ही संघांना विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने चला. येस सामना संपलाय आणि या सामन्यामध्ये विजेता संघ ठरलाय तो नवीन विजय चिपळूण संघ. विजेता संघाच्या हार्दिक अभिनंदन. पराभूत झालाय तो दूध ऑफिसर मेजोळी संघ. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल आपले हार्दिक